छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांसारखं आपल्याला लढायचं आहे आणि जे महामानव आपल्या देशात घडून गेले, जे आपल्या राज्यात घडून गेले असे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला धरून, त्यांच्या कायद्याला धरून आपल्याला आपला हा संघर्ष, आपला हा लढा आपल्याला पुढे न्यायचा आहे। नमस्कार, मी पुष्पवती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका विडोदे भगिनींनो, तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते। सर्वप्रथम भगिनींनो, तुम्हाला जो परवाच्या दिवशी व्हिडिओ टाकला होता, तर त्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्या पूर्ण महाराष्ट्रातील ज्या सगळ्या युनियन आहेत तर त्या सगळ्या युनियन यांनी एकत्र यावं, एकत्रित लढा करावा या संदर्भातील व्हिडिओ होता। आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या माझ्यावर प्रेम करणाऱ्या ज्या माझ्या भगिनी आहेत त्या त्यांनी कमेंटच्या माध्यमातून मला सांगितलंच आहे, परंतु अजून अपेक्षा करते भगिनींनो की जास्तीत जास्त जर आपली युनिटी होईल, आपलं एकत्रीकरण होईल, तरच आपल्याला आपला लढा हा उत्तमरित्या आपण लढू शकू। बघा, आपण अशा राज्यात राहतो ज्या राज्याला असा इतिहास लाभलेला आहे। आपल्याला माहिती आहे की छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांसारखं आपल्याला लढायचं आहे आणि जे महामानव आपल्या देशात घडून गेले, जे आपल्या राज्यात घडून गेले असे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला धरून, त्यांच्या कायद्याला धरून आपल्याला आपला हा संघर्ष, आपला हा लढा आपल्याला पुढे न्यायचा आहे। मग हा लढा पुढे नेत असताना आपल्याकडे संघटन होणं खूप महत्त्वाचं आहे। तुम्हाला माहिती असेल, अगदी पुरातन काळापासून एक उदाहरण आपल्या समोर ठेवलं जातं की एक काठी सहज मोडू शकतो, पण तिथं जर तुम्ही 10 काठ्या मोडायचा प्रयत्न केला त्या मात्र एका व्यक्तीकडनं मोडत नाही। म्हणजेच काय की एखादी सेविका जर पुढे येईल तर तिच्याने काहीच होणार नाही, पण जर त्याच ठिकाणी जर माझ्या सर्व अंगणवाडी सेविकाताई असतील, माझ्या मिनी अंगणवाडी सेविकाताई असतील, माझ्या मदतनीस ताई असतील, आपण सर्व जर एक झालो, आपलं संघटन व्यवस्थित झालं तर आपला हा विजय 100% आहे। गेल्या 48 वर्षापासून एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यरत आहे। 89 पासून आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचं काम फैललं, म्हणजे जवळजवळ 35 वर्षापासून सगळेच अंगणवाडी सेविका म्हणजे अंगणवाडी केंद्र चालू आहेत। आपल्याला संघटन करायचं आहे, आपल्याला लढायचं आहे, पण आपण आज ज्यांच्या भरोश्यावर, जे आपल्या पूर्ण महाराष्ट्रातील युनियन आहेत, ज्यांच्या भरोश्यावर आज आपण रस्त्यावर उतरलो आहोत किंवा आपण संपात सहभागी होणार आहेत, आपल्याच पैशासाठी आपण उतरणार आहोत, पण आजपर्यंत जेवढं जे झालं, आजपर्यंतच्या संपामध्ये जे घडलं, जे निष्पन्न झालं, ते आता होऊ नये। आता ही आरपारची लढाई आहे। तर माझा युनियनला देखील आज एक प्रश्न आहे की तुम्ही आत्ता आम्हाला न्याय मिळवून देणार का? कारण आम्ही तुमच्यावर खूप विश्वासाने तुमच्या सोबत आहोत। भगिनींनो, सर्वप्रथम तुम्हाला क्लिअर करून देते की मी कुठल्याही युनियनचं पद माझ्याकडे नाही। ज्या पद्धतीने तुम्ही युनियनची वर्गणी देता, ज्या पद्धतीने तुम्ही सदस्य आहात, तशीच मी देखील एक सदस्य आहे त्याच हक्काने। कारण मी पण एक अंगणवाडी सेविका आहे। मला देखील वाटतं की मला देखील वेतन श्रेणी लागू व्हावी, मला वाटतंच का, कारण माझा भविष्यकाळ मला अंधारात लोटायचा नाहीये। म्हणून माझ्या ज्या साऱ्या भगिनी आहेत, जर विचार केला तर 50%च्या वर माझ्या भगिनी ह्या विधवा आहेत, घटस्फोटित आहेत, एकाकी आहेत, म्हणजे जे आर्थिक दुर्बल आहेत, ज्यांच्याकडे आर्थिक स्थिती व्यवस्थित नाही, ज्यांना कुटुंब चालवणं कठीण आहे महागाईच्या काळात, अशा जर माझ्या 50% भगिनी असतील तर त्या भगिनींना न्याय हा मिळायलाच पाहिजे। मग हे काम कोणाचं? तर आज आम्ही युनियनला माझा प्रश्न आहे परत एकदा की तुम्ही आत्ता आम्हाला न्याय मिळवून देणार का आम्हा सगळ्या भगिनींना? मग ती माझी मिनी अंगणवाडी ताई अगदी सेविका ताईच्या बरोबरीने डबलचं काम करते, मग तिचंही जे पगार असेल ते आमच्या सोबत होणार का? हा पण एक माझा सवाल आहे। आपल्या युनियनने खूप साऱ्या गोष्टी अशा टाकलेल्या आहेत आणि मी वारंवार युनियनच्या बाजूने बोलते का, कारण की संविधानाला जर धरून म्हटलं भगिनींनो की आपण संप असा पुकारू शकत नाही। आपल्याला जर कुठलंही काम करायचं असेल तर आपल्याला संविधानानुसार चालायचं आहे। म्हणून मी वारंवार युनियनचा उल्लेख करते, कारण आपल्याला युनियन ही अधिकृत असते आणि युनियनच्या मार्गानेच आपल्याला शासनापर्यंत आपला निरोप पोहोचायचा आहे, पण त्याच्यात पारदर्शक यावं म्हणून माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे। तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही कमेंटमध्ये आज नोंदवा, आज व्हिडिओ पूर्णच पहा आणि पुष्पावती मोरे काय म्हणते हे पूर्ण ऐका आणि मग आपलं मत ठरवा। आणि मला कमेंट अपेक्षित आहेतच, तुमचं काय मत आहे, चांगलं असेल वाईट असेल मला कळू द्या,
पण ते तुम्ही टाकाच, कारण की मी तुमच्यातली एक भगिनी आहे. मी वायफळ बोलणार नाही, चुकीचं बोलणार नाही, जे फॅक्ट आहे तेच मी बोलणार, कारण की माझ्याकडे शिक्षण आहे, माझ्याकडे अनुभव आहे भगिनींनो, त्याच्यावर मी सांगते. कारण माझ्या कुठल्याही भगिनींचं चुकीचं होऊ नये एवढंच माझं हित आहे. म्हणून आता आपल्याला एकत्रित व्हायचं आहे, संघटित व्हायचं आहे. आणि जो मुद्दा मला तुम्हाला सांगायचा आहे तो की आपल्या ज्यावेळेस आपला कुठलाही संप होतो आणि संप झाल्यानंतर शासनाकडे जी शिष्टमंडळ जात असतं युनियनचं, तर शासनाशी चर्चा करण्याचं जे शिष्टमंडळ आहे, तर याच्यामध्ये माझ्या पूर्ण महाराष्ट्रातील ज्या ज्या जिल्ह्यातील एक एक माझी भगिनी, कुठलीही भगिनी असो, त्या भगिनीला त्या चर्चेसाठी समाविष्ट करण्यात यावं, म्हणजे आपल्याला पारदर्शकपणा दिसेल असं माझं मत आहे. तुम्हाला काय वाटतं? हा माझा रोखोक युनियनला देखील सवाल आहे की तुम्ही असं नियोजन करू शकता का? होऊ शकतं, आपण ते करू शकता का? तर तुम्ही ते करावं असं मला वाटतं. हे माझं वैयक्तिक मत आहे. भगिनींनो, तुम्ही माझ्या सोबत आहात का? तुमचं काय मत आहे हे मला जाणणं बी तेवढंच महत्त्वाचं आहे. मला माहिती आहे की माझ्या सगळ्या भगिनी आता एकत्रित व्हायला लागलेल्या आहेत, सगळ्यांमध्ये संघटन व्हायला लागलंय. आता आपल्याला नियोजन करायचं आहे. मग त्यासाठी आपण ज्यांच्यासोबत नियोजन करत आहोत, ज्यांच्या भरोसावर आपण एवढं मोठं पाऊल उचलत आहोत, तर ते आपल्याला नाही मिळवून देतील का? याचा अर्थ काय? आजपर्यंत आपले वेगवेगळे संप झाले, त्याच्यातनं काय निष्पन्न झालं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ते मी सांगणार नाही. दुसरी गोष्ट, आपले वेळोवेळी संप होतात, त्यामुळे आपल्या भावी पिढीचं, आपल्या बालकांचं नुकसान होतं, हे पण तेवढंच महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे शाळा गळतीचं प्रमाण वाढतं. हे परत परत होऊ नये म्हणून एकदाच फुल अँड फायनल, म्हणजे आता आर या पारची लढाई आता युनियनने न्याय मिळवून द्यायलाच हवा. आणि त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी संघटित व्हा. आणि वारंवार तुम्हाला मार्गदर्शन मी करतच राहणार, कारण की मला माहिती आहे की कोणीतरी पुढाकार घेतल्याशिवाय आपल्यातलं संघटन होणार नाही. आणि मला असं वाटतं की ॲक्टिव्ह अंगणवाडी हे चॅनल आपलं सगळ्यांचं आहे भगिनींनो, हे माझ्या भगिनींचंच आहे. म्हणून तुम्ही याच्यावर जॉईन का व्हा की त्या माध्यमातून तरी आपल्याला आपला एकोपा, आपलं संघटन हे समोर येईल. आणि हेच अपेक्षित आहे की आपलं फक्त आपल्या हक्काचं मागणी आपल्याला मागायची आहे. आणि हे करत असताना आपण कुठल्याही अधिकाऱ्याला, आपल्या पर्यवेक्षक मॅडम असतील, यांना तुम्ही चुकीचं बोलाल, हे मला व्यक्तिशः तरी माझं मत आहे, मला ते आवडणार नाही. का आवडणार नाही? भगिनींनो, आपल्याला आपले हक्क मागत असताना आपल्याला दुसऱ्यांच्या हक्कावर गदा देणं हा आपला स्वभाव नाही. आपण अशा राज्यात, अशा देशात राहतो की तिथली संस्कृती हे आपल्याला शिकवत नाही. म्हणून आपल्याला आपले हक्क मागायचेच आहेत, आपल्याला मिळवायचेच आहेत. आता आपण ते मिळवूनच राहणार. त्याच्यासाठी आपण जोपर्यंत GR निघत नाही तोपर्यंत आपण कटिबद्ध राहू. पण त्यासाठी आपल्याला संविधानाचा मार्ग वापरायचा आहे. चुकीच्या पद्धतीनं आपल्याला काहीही करायचं नाही. एवढंच मला तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ? तुम्हाला तुमचे मत मांडा. मी अगदी स्पष्ट आणि जे खरं आहे तेच नेहमी सांगत असते. पण आता तुम्हाला ते कसं वाटतं हे तुम्हीच ठरवा. आणि त्याच्यावर तुम्ही नक्कीच कमेंट, मात्र मला कमेंट जेवढ्या पाहिजे तेवढ्यांची अपेक्षित आहे. आपला जिल्हा टाका, आपल्या इथलं काय परिस्थिती आहे, आपलं संघटन कसं आहे, आपल्या युनियनची काय परिस्थिती आहे, हे आपण नक्कीच मला कळवाल एवढी अपेक्षा करते. आजच्या व्हिडिओपर्यंत एवढंच. धन्यवाद.